प्रलंबित रेती घाटांवर रेती माफियांचा कब्जा, महसूल विभाग झोपेत की सगळं मॅनेज? हिंगणघाट तालुक्यात अवैध रेती उपशाचा काळा बाजार तेजीत, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे माफियांचे मनोबल गगनाला. हिंगणघाट तालुक्यातील अनेक प्रलंबित आणि बंद असलेल्या रेती घाटांमधून सध्या दिवस रात्र अवैध रेती उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नदीपात्रात थेट मशीन, जेसीबी, बोट आणि मोठ्या पोकल्यांच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरू असून महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा मात्र संशयास्पद शांतता पाळताना दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते रात्रीच्या अंधारात शेकडो टिप्पर नदीकाठावर धावत असून गावोगावी रेतीचे अवैध साठे तयार केले जात आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील आणि तालुक्यातील काही सुनसान भागात मोठ्या प्रमाणात रेती स्टॉक केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र एवढं सगळं उघडपणे सुरू असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही मोठी कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्या झाली तरी प्रशासन जाग नाही. काही दिवसांपूर्वी रेती घाटाच्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना संपूर्ण तालुक्याने पाहिली. त्या घटनेनंतर तरी प्रशासन कठोर पावले उचलेल अशी अपेक्षा होती. पण उलट अवैध रेती उपसा आणखी बिनधास्तपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एका युवकाचा जीव गेला तरीही रेती माफियांवर लगाम नाही, म्हणजे प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. स्थानिक स्तरावर अशी चर्चा रंगू लागली आहे की अवैध रेती व्यवसायाशी काही राजकीय संबंधित व्यक्तींचे थेट संबंध असल्यामुळेच महसूल विभाग आणि इतर यंत्रणा कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे रेती माफियांचे मनोबल इतके वाढले आहे की आता ते उघडपणे नदीचे अस्तित्व संपवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. नदीपात्राचा विध्वंस सुरू, पर्यावरण धोक्यात. अवैध उत्खननामुळे नदीची नैसर्गिक रचना धोक्यात आली असून भविष्यात पूरस्थिती, भूजल पातळी घटणे आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. महसूल विभागाला दिसत नाही का हा काळा बाजार? नदीत मशीन उतरतात दिसत नाही, रात्री शेकडो टिप्पर फिरतात माहिती नाही, शहरात रेतीचे डोंगर उभे राहतात कारवाई नाही, हत्या होते तरी धाडी नाहीत. मग नेमकं चाललं तरी काय? जनतेचा इशारा, आता तरी कारवाई करा नाहीतर जन आक्रोश उसळेल. एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष.